श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज दीदी येणार होत्या घरी, लवकर सकाळीच उठले 5 वाजता आणि फटकन अशी आंघोळ वगैरे आवरून घेतली आणि बाहेर दरवाजामध्ये जी कालची रांगोळी काढलेली होती तो सगळा कचरा वगैरे काढून घेतला, स्वच्छ झाडू वगैरे मारून घेतला आणि तिथे पुसून वगैरे घेतलं लादी जी दरवाजामध्ये असते। तर खूप घाण झालेली होती कारण फटाकडे वगैरे मुलं छोटे खेळतातच, मग स्वच्छ असं पुसून वगैरे घेतलं लवकर आणि त्यानंतर लगेचच स्वामींना दिवा वगैरे लावून घेतला मी असा आणि अगरबत्ती वगैरे सर्व लावून घेतली, नमस्कार केला मी। हे रेडीमेड दिवे होते जे दिवाळीसाठी आणलेले होते, हे लगेचच काढून वगैरे घेतले आणि बाहेर मस्त अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली, फटकन काढून घेतली। 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व आवरून वगैरे घेतलं आणि बाहेर मी ना हे दिवे लावून घेणार आहे। खूप सुंदर असे दिसतात, सकाळच्या वेळेला मी हे करत होते आणि संध्याकाळी देखील असेच दिवे लावते। दिवाळी असल्यामुळे ना खूप छान असं दिसतं रांगोळीमध्ये लावायला। तर फटकन असं आवरून वगैरे घेतलं, लगेचच किचनमध्ये आले। किचनमध्ये आल्यानंतर कुकर वगैरे लावला, पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करायचा होता आज। तर पुरणाची डाळ मी लावून घेतली होती आणि इथे मेथीची भाजी वगैरे बनवून घेणार आहे आणि हा जो दूध आणि रवा आहे, रव्यामध्येच दूध टाकून रवा भिजवून घेणार आहे, पुरणाच्या पोळ्या करणार आहे मी। आणि इथे कटाच्या आमटीसाठी फोडणी देत आहे, कारण पूर्ण व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवू नाही शकत। तर कटाची आमटीसाठी मी जे काही वाटण घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे। पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्यानंतर एक शूट केला जी की तुळशी विवाहाबद्दल, तुळशीला साडी कशी नेसवायची, हा देखील माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा।